प्रभाग क्रमांक 41 महम्मदवाडी उंडरी परिसरात निवडणुकीचा प्रचार वेग घेताना दिसत आहे। या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घड्याळ या चिन्हावर अधिकृत उमेदवारांची घोषणा केली असून अ गटातून सौ अश्विनी योगेश सूर्यवंशी, ब गटातून निवृत्ती ज्ञानोबा बांदल, क गटातून सौ श्वेता सचिन घुले तर ड गटातून फारुख इनामदार हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। महम्मदवाडी आणि उंडरी परिसरातील नागरिकांना सध्या अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे। यामध्ये पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न, रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच वाढती ट्रॅफिक समस्या हे प्रमुख मुद्दे नागरिकांकडून वारंवार मांडले जात आहेत। पाणी पुरवठा अनियमित असल्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, तर खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालकांना व पादचारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। याशिवाय अरुंद रस्ते आणि वाढती वाहतूक यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना, गुणवत्तापूर्वक रस्ते आणि नियोजित ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर देण्यात येणार असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 41 मधील मतदार आता विकास, सुविधा आणि जबाबदार नेतृत्वाच्या अपेक्षेने या निवडणुकीकडे पाहत आहेत। निवडणुकीच्या प्रचारात कोणाला मतदारांचा कौल मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, जोगेश्वरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वत्र निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि आता अखेर शेवटचा टप्पा आलाय, तो म्हणजे निवडणुकीचा। येत्या काही दिवसातच निवडणूक लागत आहे। आपल्यासोबत पुणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 41 महम्मदवाडी उंडरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत निवृत्ती अण्णा बांदल अण्णा, नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये। तुम्ही ही निवडणूक कशा पद्धतीने पाहताय आणि या निवडणुकीचं तुम्हाला एक उमेदवारी म्हणून पक्षाने तुमच्यावर विश्वास टाकलाय, तर काय सांगाल? माझ्यावरती पक्षाने विश्वास टाकलाय, ते विश्वासाचं सार्थक मी केल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत माझं सार्थक होणार नाही, मी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला शब्द दिलाय, त्यांना प्रयत्न केले, मला तिकीट द्या, मी ही जागा निवडून आणतो। आणि त्या माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन मला म्हणले, अण्णा तुम्हाला तिकीट देतो, पण तुम्ही 4ही सीट निवडून आणायच्या, तुमची जबाबदारी आहे ती। आमच्या 2-3 लोकांवर त्यांनी जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारीचा येडा आम्ही उचललेला आहे। मग ते फारुख नाना असेल, सचिन जडगुले असतील, मी असेल, माझ्याबरोबरचे 4ही उमेदवार निवडून येणार, एवढंच मी 100% सांगतो। सध्या आपल्या भागामध्ये हा ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे, तर तुम्ही तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार आहात? काय नियोजन असेल? आता आम्ही निवडून आल्याच्या नंतर ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ताच आमचं गाव गेले, पण आमच्या प्रभागामध्ये अनेक डीपी पडलेले आहेत। आता ती डीपी पूर्वी करायला पाहिजे होते, जे नगरसेवक होते त्यांनी, पण ते डीपी झालेले नाहीत आणि त्याच्यामुळं उंडरी, सचाननगर, हडपसरला हा आपल्याला मोठ्या अडचण आहे। आपल्याकडे रस्ता रुंदी झाले पाहिजे, डीपी रोड झाले पाहिजेत आणि डीपी रोड झाल्याशिवाय होणार नाही। आपल्याला हडपसराहून वरकवडीला जायचं असलं तर श्रीराम चौकामध्ये 1 तासभर थांबायला लागतं। ती ट्रॅफिक सगळ्याच ठिकाणी होती आणि उंडरी एक असा परिसर आहे की उंडरीमध्ये सगळ्या शाळा उंडरीमध्ये आहेत, 25 शाळा उंडरीमध्ये आहेत आणि त्यात चांगल्या चांगल्या नामांकित शाळा उंडरीमध्ये आहे। आणि उंडरीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं आमच्या ग्रामपंचायतच्या पॅनलनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाची पावती म्हणून लोक मला मतदान देणार आहे। नमस्कार, मी राष्ट्रवादी पार्टीतून उभा राहिलेला आहे। आमच्या बरोबर 4 उमेदवार आहेत, एक अश्विनीताई सूर्यवंशी आहे, 2 निवृत्ती बांदल आहे, 3 स्वतःताई सचिन घुले पाटील उभे आहेत आणि 4 फारुख नाना इनामदार उभे आहे। 4ही माणसाला घड्याळाच्या वरती शिक्का मारा, पॅनेल ते पॅनेल आपल्याला चालवायचं आहे। आपल्याला इकडे 1 मागा 2 मागा असलं काम करायचं नाही। दादांनी दिलेली जबाबदारी आहे, ती आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आणि 4ही घड्याळ निवडून आले पाहिजे। आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल, आपल्या प्रभागाला काही न्याय द्यायचा असेल तर घड्याळाच्या शिक्क्यावरती मारा। घड्याळ जिथं दिसतंय त्याच्या समोरचं बटन आहे, त्या बटनावर शिक्का मारा आणि ते 4ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असं मी माझ्या महम्मदवाडी उंडरी प्रभागाच्या वतीने आम जनतेला, सर्व समाजाला, सर्व लोकांना, माझ्या परिवाराला मी विनंती करतो की आम्हाला 4ही लोकांना निवडून दिल्यावर आपल्या प्रभागाचा विकास करायची जबाबदारी आम्ही 100% उचलू, दिलेला शब्द पूर्णत्वाला नेऊ। आजपर्यंत आम्ही शब्द दिला तो माघारी फिरवला नाही, हा सुद्धा शब्द दादा समोर आम्ही दिलाय।
दादालाही विनंती केली, दादा आम्हाला तुम्हाला लोक निवडून आल्यावर मोठ्या प्रमाणात फंड द्यावा लागेल. दादाने आश्वासन केलंय की तुम्ही काळजी करू नका, पण लोक चारही निवडून आली पाहिजे. पॅनल ते पॅनल मतं करा आणि चारही माणसाला निवडून आणा, एवढी जबाबदारी उचला आणि मी ती जबाबदारी उचललेली आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. नमस्कार, जोगेश्वरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि अवघ्या काही दिवसातच आता निवडणूक होणार आहे. तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरीचे उमेदवार फारुख नाना इनामदार आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. काय सांगाल, ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? प्रभाग क्रमांक 41 हा जवळपास 20 किलोमीटरचा एरिया आहे. या प्रभागात 97 साली हडपसर आणि मोहम्मदवाडीचा भाग कॉर्पोरेशनमध्ये आलेला आहे, तो एक भाग आहे. आणि दुसरा नव्याने 2 वर्षापूर्वी आलेला हंडेवाडी असेल, होळकरवाडी असेल, अवताडवाडी असेल, पिसोळी, वाडाचीवाडी, उंडरी हा एक भाग आलेला आहे. असा दोन्ही जवळपास जुनी 97 सालीची कॉर्पोरेशन आता 2 वर्षापूर्वी आलेली कॉर्पोरेशन हा संमिश्र प्रभाग झालेला असून या प्रभागात विविध समस्या आहे. जो जुना 97 साली कॉर्पोरेशन मध्ये आलेला भाग आहे त्यातही अजून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा नाही. इथे तर नाहीच नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही, लाईट नाही, रोड नाही. बेसिक या प्रभागात वाहतूक समस्या, पाणी समस्या, लाईट समस्या, ड्रेनेज समस्या अशा सगळ्या समस्यांनी ग्रासलेला प्रभाग असून या प्रभागाचा विकास आम्हीच करू शकतो. मी 29 महिने नगरसेवक असताना प्रभागात डीपी रस्ते विकसित केले, पाण्याच्या टाक्या समान नागरी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अजितदादांच्या हस्ते भूमिपूजन करून त्या मार्गी लावल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात जे कोण नगरसेवक होते त्यांनी काहीच काम केलं नाही. संपूर्ण प्रभाग भकास आहे. सोसायट्यांना मेंटेनन्स भरावा लागतो. जवळपास एक सोसायटी 3-3 लाख रुपये पाण्यासाठी मेंटेनन्स करते, अशी परिस्थिती आहे. आम्ही निवडून आलो तर आम्ही काम करीत असताना आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. ते जिल्ह्याचे पालकमंत्री असून राज्याचे अर्थमंत्री आहे व उपमुख्यमंत्री आहे आणि ते कामाचे आणि वाद्याचे पक्के आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आम्ही निवडून आल्यानंतर या प्रभागाचा विकास करू. पाणी, लाईट, ड्रेनेज, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून नागरिकांना, मतदारांना, या प्रभागातील सर्व घटकांना उपलब्ध करून देऊ आणि या प्रभागाचा विकास करू. त्याचबरोबर आत्ता ज्या या किमती आहे फ्लॅटच्या, आम्ही विकास केल्यानंतर डबल होतील, म्हणजेच नागरिकांचा, फ्लॅट होल्डरांचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर हा जो प्रभाग आहे पूर्व भाग पुणे मनपाचा एवढा विकसित करू, ज्याप्रमाणे कोथरूड, बानेर, बालेवाडी आहे अशा एवढा विकास करू, अशी आमची दूरदृष्टी असणारे आम्ही उमेदवार आहोत. आणि आमच्या आणि बरोबर आता सध्या आदरणीय अजितदादा आहे. एक दुसरा प्रश्न, मोहम्मदवाडी उंडरीचे राजकारण थोडंसं बिथरल्यासारखं झालेलं आहे. असा आरोप प्रत्यारोप होतोय की राष्ट्रवादीने ज्या पक्षाला तिकीट दिलेलं आहे त्यामध्ये गुन्हेगारांचं प्रमाण जास्त आहे. तर याविषयी काय सांगाल? कुठं गुन्हेगार आहेत? गुन्हे कुणावर सिद्ध झाले, ज्याच्या गुन्हे सिद्ध झाले आणि त्यांना शिक्षा लागली यांना आपण गुन्हेगार म्हणू शकतो. गुन्हा सिद्ध नाही, न्यायप्रविष्ट बाबी असतील तर आपल्याला अधिकारच नाही त्यांना गुन्हेगार म्हणण्याचा. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला काय आवाहन कराल? जनतेनं आव्हान करतो मी की राष्ट्रवादी पक्षाचे 4 उमेदवार निवडून द्या आणि आपल्या भागाचा विकास करा. आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपलं स्वागत आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीचा बिगुल वाजलाय. अवघ्या काही दिवसातच आता निवडणुकाची तारीखही जाहीर झाली आणि 15 तारखेला येत्या ह्या निवडणूकही आहे. तर प्रचाराचा एकदम शेवटचा टप्पा सुरू आहे. आपल्यासोबत पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 उंडरी मोहम्मदवाडी परिसरातील अश्विनीताई सूर्यवंशी सोबत आहे. ताई, स्वागत आहे आपलं. काय सांगाल, ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? ही निवडणूक मी माझ्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देत असताना त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या नागरिकांसाठी मी पारदर्शकपणे या निवडणुकीला मी सामोरं जात आहे. मागील निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून होते. अवघा आमचा थोडा काही फरकानं पराभव झाला. तरीही न थांबता आम्ही पुन्हा 9 वर्ष कार्यरत आहोत. प्रत्येक कोरोनाचा काळ म्हणा,
नागरिकांच्या कोणत्याही समस्या असो, आरोग्याच्या समस्या म्हणा, ड्रेनेजच्या समस्या म्हणा, रस्ते, रोड, पाणी, लाईट अशा विविध समस्या आम्ही सोडवत असताना आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खूप मोठी संधी दिली आहे. अजितदादा पवार यांनी आमच्यावर खूप मोठा विश्वास टाकलेला आहे. प्रभाग क्रमांक 41 हा तोला मोलाचा प्रभाग क्रमांक आहे. सगळ्यांचं लक्ष या प्रभागावर आहे की येथे कोण निवडून येणार. मग येथे हवा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे. कारण येथील दिग्गज जे मागील ग्रामपंचायती लढवलेले सरपंच, माजी सरपंच, निवृत्त्यांना बांधू श्वेताताई घुले आणि फारुकी नामदार असे माझे नगरसेवक होते. आणि त्यातच मी पाटील 2017ची निवडणूक लढवली होती. अवघ्या थोड्या फरकानं माझा पराभव झाला होता. तरीही आम्ही पुन्हा काम करत आहोत, पुन्हा ताकदीनं उभं राहत आहोत. त्या माध्यमातून मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिली आहे. आम्ही प्रचार करताना आम्हाला नागरिकांच्या खूप समस्या जाणवत असताना आणि त्या आम्हाला पूर्णपणे माहिती आहेत. या प्रभागामध्ये कशा रीतीनं विकास झाला पाहिजे, त्यासाठी या प्रभागातील सर्व नागरिकांचे म्हणणे असे आहे की आमच्या जवळचा कार्यकर्ता, आमच्या जवळचा लोकप्रतिनिधी असला तर आम्ही हक्कानं त्या लोकप्रतिनिधींना सांगू शकतो. आमची कामे त्यांच्या माध्यमातून होतील. आणि मला असा विश्वास आहे यावेळी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 41 नव्हे तर अख्ख्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच जिंकून येईल. धन्यवाद. आता नागरिकांना तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? मी नागरिक जनतेला एवढंच आवाहन करेल की तुम्ही ही निवडणूक आपली देश पातळीवरची नाही की राज्य पातळीवरची नाही, ही निवडणूक आपली स्थानिक लेवलची आहे. त्यामुळे ही ग्राउंड लेवलला ज्या आपल्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या, रस्त्याच्या, आता तुम्ही येत जात पाहत असाल इथे रस्त्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत. कारण की रस्त्याला एवढे खड्डे, चाळणीसारखे खड्डे कुठे झालेले आहेत. त्यामुळे होणारे त्यांचं नुकसान, ट्रॅफिकची समस्या, वेळेवर त्यांना नियोजित स्थळी पोहोचता येत नाही. त्यामुळं लोक ट्रॅफिकमुळे खूप त्रस्त आहेत. आणि सर्वप्रथम आमचं ह्याच्यावरच काम असणार आहे. त्यामुळे ह्या भागातील सर्व समस्या सोडवत असताना नागरिकांना मी एवढंच आवाहन करते, तुम्ही काम करणारा लोकप्रतिनिधी पहा, त्यांनाच तुम्ही योग्यरित्या मतदान करा. आणि यावेळी या प्रभागामध्ये आपल्या चारही कोपऱ्यातील 4 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेले आहेत, उमेदवारी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचा संपूर्ण पॅनल विजयी होणार आहे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 41 पुणे महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 41 मधून गटामधनं अश्विनी योगेश सूर्यवंशी या उमेदवार असून त्याचप्रमाणे ड गटातनं निवृत्त्यांना बांधलेले उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे ड गटामधनं श्वेता सचिन घुले या उमेदवार आहेत. ड गटामधनं फारुक राणा इनामदार हे उमेदवार आहेत. या चारही उमेदवारांच्या घड्याळाचं बटन दाबून आपण चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. चारही उमेदवार अतिशय सक्षम असे उमेदवार आहेत. प्रत्येकाने नगरसेवक पद भूषवले, सरपंच पद भूषवले, अश्विनीताईंनी निवडणूक लढवलेली अशी अनुभवी अशी सर्व या ठिकाणी उमेदवार आहेत की आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये या प्रभागाचा आवाज म्हणून ही चारही उमेदवार त्या ठिकाणी आपला प्रश्न मांडतील अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे. म्हणून मी जनतेला विनंती करतो की आपण प्रभाग क्रमांक 41 मधील चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.